जगदंबेचा गोंधळ मांडला शरण मी आलो नव चरणाला अनुकार तू भक्ताला तुझ्या नावाचा अन गोंधळ मांडला माझा आंबेचा गोंधळ मांडला तुझीला तुझ्या नावाचा अन गोंधळ मांडला माझ्या आंबेचा
गाविला तुझ्या नावाचा अन गोंधळ मांडला माझ्या आंबेला गोंधळ मांडला मंगलमूर्ती विघ्न विनाशक वंदन करतो तुला माझ्या आईचा गोंधळ मांडला जगदंबेचा गोंधळ मांडला गोंधळाला यावे न माझ्या गोंधळाला यावे गोंधळाला यावे येऊने रंगणी नाचावे रंगणी नाचावे न छाया भट्टावर ठेवावे पंत आरती ओवाळली आई जगदंबेचा आनंदीचा देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः सदानंदिता काय गुणी बुवा आणि आदियात कावळकर कुटुंबियातर्फे आई तुळजा भवानीच्या मंदिरामध्ये आणि आई भवानीच्या नावाचा गोंधळ घातला जातो आहे ज्यावेळेस आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं शुभ कार्य असो तर आपण आपल्या सनातनी धर्माप्रमाणे आपली सर्वांची आराध्य देवता आणि श्री गणरायाचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे भजन असो कीर्तन असो भागवत असो कसल्याही प्रकारे आपण सर्वात प्रथम आपल्या इष्ट देवतेची म्हणजे गणरायाची आराधना करतो आणि या गोंधळाच्या माध्यमातून थोडा आवाज पाहून आणि श्री गणरायाचं आणि आगमन या ठिकाणी झालेलं आहे परंतु गणरायाला बोलावल्याने होणार नाही तर समस्त या परिसरातील देवी देवता आणि या समस्त भारत देशामध्ये आई जगदंबेचं 64 पीठ आहे त्या समस्त देवी देवतांना निमंत्रण देणं गरजेचं आहे आणि म्हणून आन माझे अंबाबाई माझ्या गोंधळाला ये ग माझी भवानी आली ग माझ्या गोंधळाला ये माझे अंबाबाई भवानी आई ग माझ्या गोंधळाला ये ग
गोंधळाला ये या गावाची पूर्ण माय गोंधळाला ये या गावाची जगदंबा गोंधळाला ये माय माया माताई माय गोंधळाला ये भवानी आई माझ्या गोंधळाला ये आणि माझ्या अंबाबाई माझ्या गोंधळाला ये या गावाच्या देवांगना गोंधळाला या गावाच्या देवांगना गोंधळाला या गावाच्या मारुती राया गोंधळाला या गावाच्या मारुती राया गोंधळाला या गावाच्या संतजन गोंधळाला माझ्या अंबाबाई माझ्या गोंधळाला ये आणि माझे भवानी आई माझ्या गोंधळाला ये कोल्हापूरची लक्ष्मी आई गोंधळाला वनी मोठली सप्तशृंगी गोंधळाला माझ्या अंबाबाई माझ्या गोंधळाला आणि माझे भवानी आई माझ्या गोंधळाला मुंबईचे एकविरा देवी गोंधळाला मुंबईचे एकविरा देवी गोंधळाला शिर्डीच्या शाही बाबा गोंधळाला जेजुरीच्या खंडूराया गोंधळाला खंडूरायाची माळ सामाय गोंधळाला खंडूरायाची बाणारी माय गोंधळाला पंढरीच्या पांडुरंगा गोंधळाला
गोंधळाला ये ग. नागपुरची आगराम देवी गोंधळाला ये ग. पारडीची आई भवानी गोंधळाला ये ग. डोंगरगडची कमलेश्वरी गोंधळाला ये ग. कोंडगावची जमुना देवी गोंधळाला ये ग. भवानी आली ग माझ्या गोंधळाला ये ग. आणि माझ्या अंबाबाई ग माझ्या गोंधळाला ये ग. शारदा देवी गोंधळाला ये ग. कलकत्त्याची आई कारंका गोंधळाला ये ग. चंद्रपूरची कालंका देवी गोंधळाला ये ग. मुरल्या देवांगना गोंधळाला यावं. स्वर्गातील देवांगना गोंधळाला यावं. पृथ्वीच्या देवांगना गोंधळाला यावं. पाताळच्या देवांगना गोंधळाला यावं. भवानी आली ग माझ्या गोंधळाला ये ग. माझ्या अंबाबाई ग माझ्या गोंधळाला ये ग. गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. आई जगदंबेचा उदो, सदा आनंदीचा उदो. थोडं पाणी बोलवलं इथे का माझ्यामध्ये पाणी पाणी कमी झाले.
सर्वार्थ साधिके शरणं त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. काय गोंधळी बुवा आणि आज या कावळकर कुटुंबियातर्फे आई तुळजा भवानीच्या स्थानावरती आणि भवानीच्या नावाचा गोंधळ घातला जातो आहे. हे तुळजा भवानी म्हणजे कोण आणि हा गोंधळ निर्माण कसा झाला हे पाहणं आधी गत्याचं आहे. कारण ज्या ठिकाणी जास्त गर्दी असते नाही का, ज्या ठिकाणी आणि जास्त गर्दी असते त्या ठिकाणी गोंधळच करावं लागतं. कारण गोंधळ दोन प्रकारचा आहे. एक प्रकार गोंधळ करणे आणि दुसरा प्रकार गोंधळ घालणे. तर आई तुळजा भवानीच्या नावाने आई भवानीच्या नावाचा गोंधळ घातला जातो आहे. ज्या ठिकाणी गर्दी आहे त्या ठिकाणी गोंधळ करणे आणि ज्या ठिकाणी आई भवानीचे दर्दी आहे त्या ठिकाणी गोंधळ घालणे असा तो प्रकार आहे. परंतु झालं काय, त्या निजामाच्या राज्यामध्ये आणि निजामशहाच्या राज्यामध्ये एक बुरहानपूर नावाचं शहर होतं आणि त्या बुरहानपूर नावाच्या शहरामध्ये आणि बुरहानशाह नावाचा एक आणि मालगुजार राज्य करायचा. पण तो राजा असा दृष्ट होता की सर्व प्रजेवरती लक्ष देण्याच्या ऐवजी आणि त्या प्रजेला लाथाळायचा, प्रजेला दुःख द्यायचा नवे तर त्या गावामध्ये त्या शहरामध्ये नववधू लग्न करून जरी आली तर त्या नववधूवरती अत्याचार करायचा. असा त्या बुरहानशाह नावाचा राजा आणि दुष्ट स्वभावाचा त्याच्या शहरामध्ये आणि एक जानकुजी देशकर नावाचा एक तेली समाजामध्ये असणारा आणि आई भवानीचा भक्त होता. त्या बुरहानपूर शहरामधून तर 15 किलोमीटर पर्यंत पायी तुळजापूरला जायचा आणि आई भवानीच्या नावाची भक्ती करायचा. दररोज नित्यनेम होता. आई भवानीची आरती करायचा, भजन पूजन करायचा, पायी आपल्या घरी चालत यायचा. तेव्हा एके दिवशी काय झालं की या आई भवानीला विचार पडला की माझ्या भक्तांचं रक्षण कोण करणार. आणि म्हणून ती आई भवानी माता की जिचं नाव तुळसा होतं त्या जानकुजी देवकर नावाच्या घरी आणि त्या इसवाच्या घरी लहान स्वरूप घेऊन त्या ठिकाणी प्रगट झाली. ती लहानशी मुलगी आणि त्या जानकुजी नावाच्या ईश्वराला आवाज देते आहे, बाबा मी आली आहे तुमच्या दारामध्ये, बाबा मी आली आहे, मला तुमचा मुलगा मुलगी समजून आणि तुम्ही मला पदरामध्ये घ्यावं. जानकुजीला विचार पडला की माझ्या पोटी कुठल्याही प्रकारचा अपत्य नाही, मग ही लहानशी कन्या कोण असली पाहिजे. त्या जानकुजी नावाच्या भक्ताला विचार पडला की हे मुलगी कोण असली पाहिजे, कन्या कोण असली पाहिजे. पण ती प्रत्यक्षात आई तुळजा भवानी होती. त्या जानकुजीने आणि त्या कन्येला आतमध्ये घेतलं. तेव्हा भक्तों को दर्शन दे गई रे एक छोटी सी दर्शन दे
भक्तों ने पूछा तेरा नाम तेरा क्या है भक्तों ने पूछा मेरा नाम तेरा क्या है 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 तुलसा मैया बता गई रे एक छोटी सी कन्या भक्तों को दर्शन दे गई रे एक छोटी सी कन्या सदानंदीचा आणि ते लहानशी कन्या आणि त्या जानकुजी नावाला दर्शन दिलं आणि बाबा मी तुमची कन्या आहे मला तुम्ही आपल्या पदरामध्ये घ्यावं जानकुजीला विचार पडला की हे कोणीतरी आणि सात्विक जीव आहे आणि म्हणून त्या कन्येला आणि ते जानकुजी महाराजांनी आपल्या घरी घेतलं शुक्लन्वत दिवसेंदिवस वाढत आहे आणि ते लहानशी कन्या तिचं नाव तुळसा असं ठेवण्यात आलं ते तुळसाबाई आणि दिवसेंदिवस शुक्लन्वत वाढत आहे 10 वर्षाची झाली 12 वर्षाची झाली आणि उपवर होण्यायोग्य तिची अवस्था झाली प्रत्यक्षात त्या ग्रहण पुरुषान शहा नावाचा जो राजा माथलेला होता आणि त्याचा नायनाट करण्याकरता ते प्रत्यक्षात जगदंबा माता आणि त्या भक्ताच्या घरी अवतरित झाली आता त्या बुरहानशा नावाची वेळा आणि त्या दृष्टांचा नायनाट करण्याची वेळ आलेली आहे तेव्हा ती लहानशी कन्या ती पोरगी म्हणाली की बाबा मी त्या ब्रह्मपुर शहा नावाच्या दरबारामध्ये जाऊन मी त्याचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही तेव्हा ती तुळसा आणि त्या ब्रह्मपुर शहाच्या घरी गेली त्या महालामध्ये गेली आणि त्याला सांगते आहे की आता तुझं जे काही दृष्ट कार्य आहे ते आता संपुष्टात आण अन्यथा आता तुझा या ठिकाणी नायनाट केल्याशिवाय राहणार नाही परंतु हट्टी स्वभावाचा आणि दृष्ट स्वभावाचा आणि तो राजा होता तो काही केल्या ऐकल्या तेव्हा झालं काय आणि त्या तुळसा मातेकडे पाहून आणि त्या बुरहानपुरचे डोळे पाहून त्या मातेला हात लावायला गेला तेवढे दक्षिणी आणि त्या तुळसा मातेने घनघोर युद्ध त्याच्या सवे केलं आणि त्या बुरहानपूर शहा नावाच्या मालगुजाराला त्या ठिकाणी धराशायी पाडलं सर्व भक्तांची सुटका झालेली आहे अत्याचारापासून सर्व भक्त मोकळे झालेले आहेत आणि तेव्हा आई जगदंबेचा जय जयकार करायला सर्व लोक त्या ठिकाणी लागले तिचं नाव तुळसा होतं त्याचा अपभ्रंश म्हणून तुळजा असं करण्यात आलं आणि तेव्हापासून त्या ठिकाणी त्या तुळजापूरला तुळजा भवानीच्या नावाने आणि त्या जगदंबेचा महाल त्या ठिकाणी त्या जानकोजी नावाच्या भक्ताने घेतला आणि तीच तुळजा भवानी आणि या ठिकाणी मोहब्यामध्ये बायजाबाईच्या नावाने प्रगट झाली पुरातन लोक सांगायचे का आईचं नाव बायजाबाई आहे एक भक्ती नव्हती आणि तिच्या नावाने आई जगदंबा या ठिकाणी प्रगट झालेली आहे म्हणून ताल वाजे संभळ वाजे अनवाजे तुझे ठाई ताल वाजे संभळ वाजे अनवाजे तुझे ठाई अन गोंधळाला येई गणांबे गोंधळाला येई गोंधळाला
गोंधळाला येई भवानी गोंधळाला येई आलवाचे संभळवाचे आनंदाचे तुझे ठाई आन गोंधळाला येई भवानी गोंधळाला येई जागराला येई गंगे जागराला येई तुझा करीन मी जागर तुझा करीन मी जागर तुझा घालीन मी गोधळ घालीन मी गोधळ आई भात भोजन कर पावसत्वाला लवकर आई भात भोजन कर पावसत्वाला लवकर नवमी केला नवरात्रीला अन येईल तुझे ठाई अन गोंधळाला येई गंगे गोंधळाला येई जागराला येई भवानी जागराला येई
भवानी गोंधळाला ये जागराला ये गंबे जागराला ये महारायणी नमस्ते आई जगदंबेचा असं आहे. आई भवानीच्या नावाचा या ठिकाणी गोंधळ होत आहे. तेव्हा या ठिकाणी सर्व उपस्थित असलेल्या भक्तांच्या मुखातून सुद्धा आणि आई भवानीचा जय जयकार झाला पाहिजे, नाही का? हा गोंधळ निर्माण कशा करता झालेला आहे? ज्या ज्या वेळेस या पृथ्वी तलावरती दृष्ट उत्पन्न झाले, राक्षसांची निर्मिती झाली, त्या त्यावेळेस भगवंताने अनेक अवतार धारण करून त्या राक्षसांचा नायनाट करून आपल्या भक्तांचं रक्षण केलं, नाही का? ते राक्षस जर का निर्माण झाले नसते तर त्या भगवतीला अवतार घेण्याचं काही कारण नव्हतं. आता पूर्वीच्या काळातले राक्षस आपण पाहिले का? कोणच पाहिले नाही, नाही का? पण आता 2 वर्षाच्या अगोदर एक राक्षस आला होता, माहित आहे सर्वांना? कोरोना नावाचा राक्षस आला होता आणि त्या राक्षसांना ज्याने पाहिलं तो बिचारा आपल्या मध्ये नाही, तो अदृश्य होता. हाताने धरवता येत नाही आणि डोळ्याने त्याला पाहता येत नाही, असा तो राक्षस होता. आणि मग त्या राक्षसांचा नायनाट कोणी केला तर आपण ह्या आई जगदंबेचे भक्त आहोत. आणि म्हणून त्या मातेने आपल्याला या ठिकाणी, नाही का, ज्यांना तो कोरोना नावाचा राक्षस लागला ते आपल्याकडे आलेच नाही, म्हणून सर्वांनी एकमुखाने आणि आईचा जय जयकार करायला पाहिजे. कारण त्या आई जगदंबा आपल्या सर्व भक्तांचं रक्षण करणारी आहे. आणि म्हणून या कोरोनाच्या धाकानी अन आडउभ्या मार्गानी, या कोरोनाच्या धाकानी अन आडउभ्या मार्गानी घेऊ नका कुणी कुणाला, भवानी
आईच्या नावाचा जायचंय कार करायला एवढी काटकसर करून राहिले काही समजत नाही म्हणजे. कारण तो कोरोना आला होता तेव्हा माहित आहे का काय झालं होतं. जिकडे तिकडे मचला हाहाकार. कोरोनाच्या बाहेर कोरोनाच्या बाहेर झाले बेजार हो मास्क लावा तोंडाला. बैलाच्या तोंडाला मुसके बांधताना आपण पाहिलं पण आपल्या माणसाला कधी मुसके पाहिले का तुम्ही. पण मागच्या वेळेस लावा लागले होते का नाही. मुसक लावल्याच्या बिना आपल्याला घराच्या बाहेरच पडता येत नव्हतं. आणि म्हणून मास्क लावा तोंडाला मग जावे आपल्या कामाला. घेऊ नका कोणी कोणाला. अनादी आहे आपल्या मातीला. घेऊ नका कोणी कोणाला. अनादी आहे आपल्या मातीला. आता म्हणून ज्या ज्या वेळेस आणि पृथ्वी तलावरती राक्षसांचा भडीमार झाला त्या त्यावेळेस काही जगदंबेला अवतार धारण करून आपल्या भक्तांचं रक्षण करावं लागलं. झालं काय. पूर्व प्राचीन काळामध्ये चंडमुंड नावाचे राक्षस, शुंभ आणि शुंभ नावाचे राक्षस, महिषासुरासारखे राक्षस, रक्तबीजासारखे राक्षस, अनंत प्रकारचे राक्षस या पृथ्वी तलावरती निर्माण झाले. भक्तांचा वाली कोणी राहिलेला नाही. पृथ्वी तलावरती अनेक प्रकारचे राक्षस निर्माण झाले
आणि म्हणून त्या राक्षसांचा नायनाट करण्याकरता आई जगदंबेला अवतार धारण करावा लागला. ज्या ज्या वेळेस आणि दृष्टांचा या ठिकाणी भडीमार झाला त्या वेळेस आणि भगवंताला अनेक अवतार धारण करावे लागले. प्रथम कच्छावतार, मच्छावतार, कुर्मा अवतार, वराह अवतार, वामन अवतार, परशुराम अवतार, श्रीराम अवतार आणि 8वा श्रीकृष्ण आणि 9वा बौद्ध अवतार असे अनेक वेळा अवतार धरून का आपल्या भक्तांचं रक्षण केलं. आणि म्हणून म्हणतात यदा यदा ये धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य संभवामि युगे युगे परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. ज्या ज्या युगामध्ये आणि राक्षसांचा भडीमार झाला त्यावेळेस भगवंताला अवतरित होऊन आपल्या भक्तांचं रक्षण करावं लागलं आणि धर्माची संस्थापना करावी लागली. आणि म्हणून झालं काय, ते चंडमुंड राक्षस हजारो वर्षापर्यंत ब्रह्मदेवाची आराधना करत बसलेले आहेत. ऊन असो, वारा असो, पाऊस असो, अहर्निशी रात्रंदिवस आणि त्या ब्रह्मदेवाची आराधना ती राक्षस गण करत आहे. हजारो वर्षापर्यंत तपश्चर्या करत असताना एके दिवशी त्या राक्षसांना ब्रह्मदेव प्रसन्न झाले. म्हणाले, माग भक्ता तुला काय पाहिजे, नाही का. ते राक्षस होते. माग म्हणाले, भक्ता तुला काय पाहिजे. तेव्हा ते राक्षस आणि ब्रह्मदेवाला म्हणायला लागले की हे ब्रह्मदेवा, आम्हाला जर काही द्यायचंच असेल तर आम्हाला या पृथ्वी तलावरती आणि अमरत्वाचं वरदान द्यावं, जेणेकरून आमचा कुणाच्या हातून वध होणार नाही, की बहुधा आम्हाला कोणी या पृथ्वी तलावरती मृत्युमुखी पाळणार नाही. अशा प्रकारचं आम्ही अहर्निशी आणि या त्रिभुवनामध्ये अजय असलो पाहिजे आणि आम्हाला वरदान द्यावं अमरत्वाचं. ब्रह्मदेव म्हणायला लागले, रे बाबा, या पृथ्वी तलावरती जो कोणी जन्माला आलेला आहे त्याला एक दिवस मात्र मरण निश्चित आहे, कुणालाही आणि अमर होता येत नाही. तेव्हा आणि ब्रह्मदेव म्हणतो आहे, जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है,
आणि ते ब्रह्मदेव त्या राक्षसांना म्हणायला लागले, "रे बाबा, या पृथ्वी तलावरती जो कोणी जन्माला आलेला आहे त्याला एक दिवस मात्र आणि मृत्यू हा निश्चित आहे. तेव्हा तुम्हाला अमरत्वाचं वरदान देता येणार नाही." तेव्हा ते राक्षसगण म्हणायला लागले की आमचं कोण्या पुरुषाच्या हातून, कोणा बलाढ्य राजाच्या हातून आणि आमचं मरण होणार नाही असं आम्हाला वरदान दे. पण ते राक्षस विसरले की आमचं कोण्या स्त्रीच्या हातून मरण होऊ नये अशा प्रकारचं वरदान न मागता कोण्या पुरुषाच्या हातून मरण होणार नाही अशा प्रकारचं वरदान मागितलं. असं आहे, जर आपण भगवंताची सेवा करत आहोत, जर आपण भगवंताची पूजा अर्चा करत आहोत आणि जर का आपल्याला आई जगदंबा भगवती माता प्रसन्न झाली तर भक्ताला मागताही आलं पाहिजे, नाही का? एकदा झालं काय, एक भक्त अरण्यामध्ये गाई ढोर राखायचा, बासुरी वाजवून आणि भगवंताची आराधना करायचा. तेव्हा भगवंत प्रसन्न झाले, म्हणाले, "माग भक्ता, तुला काय पाहिजे?" तेव्हा तो भक्त म्हणाला, "देवा, माझ्याकडे तंबाखू आहे पण चुना नाही, जरा चुना देतो का? हे काही मागाची वस्तू आहे?" अरे बाबा, ज्या भगवंताची आपण आराधना करतो आणि जर का आपल्याला भगवंत प्रसन्न झाले तर मागता आलं पाहिजे. ते राक्षस होते. भगवंताने वरदान दिलं आणि ब्रह्मदेव अंतर्ध्यान पावले आणि त्या राक्षसांनी जिकडे तिकडे भरीमार चालवला की आता आपलं कोण काय बिघडवणार. अनंत राक्षस, हजारो राक्षसांचा मेळा त्यांनी जमा केला पृथ्वी तलावरती आणि जिकडे तिकडे हाहाकार माजलेला आहे. स्वर्गलोकामध्ये इंद्राची गादी सुद्धा हस्तगत केलेली आहे. सर्व देवी देवतांना त्रस्त करून सोडलेला आहे. तेव्हा सर्व देवांना विचार पडला की त्या ब्रह्मदेवाने या राक्षसांना वरदान दिलं, त्याच्यामुळे आपल्याला हा त्रास होतो आहे. तेव्हा पृथ्वी मातेला विचार पडला आणि या पृथ्वी मातेने सुद्धा गौचं रूप धारण घेतलं आणि ते समस्त ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला विनंती करते की देवा, आपण त्या अशा राक्षसांना वरदान देऊन आमच्या भक्तांचं रक्षण करणारा कोणी उरलेला नाही. त्यांनी आम्हाला त्रस्त करून सोडलेला आहे. तेव्हा आम्हाला काहीतरी मार्ग द्यावा. ब्रह्मदेव सांगायला लागले की माझ्याकडे जन्म देण्याचं कार्य आहे आणि विष्णुदेवाकडे पालन करण्याचं कार्य आहे, शिवाकडे संहार करण्याचं कार्य आहे. तेव्हा आपण प्रत्यक्षात आणि विष्णुदेवाकडे जावं. समस्त देवी देवता त्या ठिकाणी निघालेले आहे. भगवंताचं चिंतन करत निघालेले आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 वैकुंठनाथ भगवान की जय. आणि अशा प्रकारे ते वैकुंठ लोकामध्ये गेले. भगवंताची स्तुती करते आहे. देवाला विनंती करते की देवा, आपण अशा राक्षसांना वरदान दिलं, त्याच्यामुळे माझी जनता ही त्रस्त आहे. तेव्हा त्यांच्यातून माझ्या भक्तांना मुक्ती मिळावी म्हणून मार्ग सांगावा. तेव्हा विष्णुदेव म्हणायला लागले,
माझ्याकडे पालन करण्याचं कार्य आहे. आपण प्रत्यक्षात शिवलोकामध्ये जावं आणि शिवाची आराधना करावी. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय गंगाधराय ओम गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय गंगाधराय ओम गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय गंगाधराय ओम गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः पार्वती पते हर हर महादेव. आणि अशा रीतीने आणि सर्व देवी देवता आणि त्या कैलास पर्वतावरती गेले आणि त्या भोलेनाथाची आराधना करायला लागले. तेव्हा त्या भोलेनाथाचा स्वयंवर आणि त्या काशी खंडामध्ये आणि राजा दक्षाची कन्या आदिशक्ती जगदंबा सती माते बरोबर जोडलेला आहे. भोलेनाथ आपल्या लग्नाच्या व्यवस्थेमध्ये लागलेले आहे आणि सर्व ब्रह्मादिक गणादिक लोक आणि राक्षस आणि त्या लग्न स्वयंवराच्या निमित्ताने भूतगणांचा मेळा त्या भोलेनाथाच्या वरातीमध्ये आहे. तेव्हा त्या भोलेनाथाची वरात आणि ढवळ्या नंद्यावरती स्वार होऊन आणि आता त्या कैलास पर्वतावरून निघालेली आहे. तेव्हा ती वरात कशा प्रकारे निघाली बुवा सांगा बरं गोंधळी बुवा. दूल्हा है शिव गणधनिया, दूल्हा है शिव गणधनिया, वो चले लेने दुल्हनिया. 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 लेने दुल्हनिया, चले लेने दुल्हनिया. लेने दुल्हनिया.
गणनिया दुल्हा देवा गणनिया हो चले लेने दुल्हनिया बैल बुढ़ा चले उसको सदा के बैल बुढ़ा चले उसको सदा के मरघट की भस्म अपने तन को लगा के मरघट के भस्म अपने तन को लगा के बिगड़ के एक लौटा बनिया वो चले लेने दुल्हनिया गणनिया वो चले लेने दुल्हनिया
तुला जेव्हा गर्दनिया उजळलेले डोलनिया तुला मोहा करवनिया ओले करवनिया तुला मोहा करवनिया ओले करवनिया गौरा गोदा गय रे भोला भंडारे गौरा गोगा हरे आ गयो रे मोरा भोला भंडारे भोला भंडारी मेरा भोला भंडारी भोला भंडारी मेरा भोला भंडारे भोला भंडारी मेरा भोला भंडारी भोला भंडारी मेरा भोला भंडारे गौरा को गांगे आया रे मेरा भोला भंडारी गौरा गोगा हरे आ गयो रे मोरा भोला भंडारे हर आणि अशा रीतीने आणि त्या भोलेनाथाची वरात त्या राजा दक्षाच्या घरी आलेली आहे. आकाशी मंडप सजलेला आहे, तोरण पताका बांधलेले आहे. सर्व पाहुणे रावळे मंडळी मंडपामध्ये आलेले आहे आणि ब्राह्मण अष्टक म्हणण्याकरता उपलब्ध आहे. तेव्हा एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात्. सर्व इष्टमित्रांना अक्षता मिळाल्या काय? हो. आता भोलेनाथाचं लग्न या ठिकाणी आहे म्हणून स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिधं कल्याणो मुरुडं विनायकमहं चिंतामणि ठेवुरं लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुरवरं विघ्नेश्वरं ओधरं ग्रामे राञ्जन संस्थितं गणपति कुर्यात् सदा मंगलं शुभमंगल शुभमंगल सावधान सावधान 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 ओ मंडपी जोडा शोभे छान 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 मंडपी जोडा शोभे छान 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 शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान मंडपी जोडा शोभे छान 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 मंडपी जोडा शोभे छान 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 शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान जगदंबेचा विजय सदानंदीचा कारण गोंधळ म्हटलं की जोपर्यंत आई जगदंबेचे विवाह त्या आणि भोलेनाथासवे होत नाही तोपर्यंत आई जगदंबेचा अवतार या पृथ्वी तलावरती होत नाही. आणि म्हणून आज योगायोग आहे की बरेच दिवसाच्या नंतर आई तुळजा भवानीच्या मंदिरामध्ये आई भवानीच्या नावाचा आनंदाने गोंधळ या ठिकाणी होऊ घातलेला आहे. तेव्हा त्या आई जगदंबेचा विवाह आणि तो कैलासपती राजा आणि त्या भोलेनाथासवे झालं. धावड्या नंद्यावरती स्वार झाले आणि भोलेनाथ त्या आई जगदंबेला घेऊन आपल्या कैलास पर्वतावरती गेले.
तेव्हा ते गौमाता त्या ठिकाणी भगवंताची आराधना करत बसलेली होती. त्या भोलेनाथांनी पाहिलं, येण्याचं कारण विचारलं. गौमाता सांगते आहे की हे भोलेनाथ, आपण त्रैलोक्यदर्शी आहात, आपल्या समस्त त्रिभुवनाचं ज्ञान आहे, आणि मग मला काय विचारता या पृथ्वी तलावरती, आणि आमच्या भक्तांची हीन अशी अवस्था झालेली आहे. तेव्हा आमच्या भक्तांच्या रक्षणा करता आणि त्या राक्षसांपासून आमचं मुक्तता व्हावी, अशा प्रकारचं वरदान आम्हाला द्यावं. तेव्हा ते भोलेनाथ आणि सांगते आहे की आपण आदिशक्ती जगदंबा आणि सती मातेला शरण जावं. तेव्हा ते गौमाता आणि समस्त देवतागण आई जगदंबेला शरण गेले आणि स्तुती करायला लागले. मैया भवानी मां शारदा, मैया भवानी मां शारदा, माँ की हो रही जय जयकार दिन और रातों में, माँ की हो रही जय जयकार दिन और रातों में. मैया भवानी मां शारदा, मैया भवानी मां शारदा, मागे हो राय जया जयकार दिन और रातों में, मागे हो राय जया जयकार दिन और रातों में. मैया भवानी मां शारदा, मैया भवानी मां शारदा, माँ की हो रही जय जयकार दिन और रातों में, माँ की हो रही जय जयकार दिन और रातों में. मैया भवानी मां शारदा, मैया भवानी मां शारदा, मागे हो राय जयकार दिन और रातों, मागे हो राय जयकार दिन और रातों. लाल गुलाब है भवानी लाल गुलाब है, लाल गुलाब है भवानी लाल गुलाब है, लाल गुलाब है भवानी लाल गुलाब है. लाल गुलाब है भवानी लाल गुलाब है. तलवार मांगी हाथों में, तलवार मांगी हाथों में, मांगी हो रही जय जयकार दिन और रातों में, मांगी हो रही जय जयकार दिन और रातों में. मैया भवानी शारदा, दुर्गा भवानी शारदा, मागे हो राय जयकार दिन और रातों में, मागे हो राय जयकार दिन और रातों में. तेरों पे सवार मैया तेरों पे सवार हो, तेरों पे सवार मैया तेरों पे सवार हो, तेरों पे सवार मैया तेरों पे सवार हो. तेरे में सवार मैया तेरे में सवार हो. तलवार माँ की हाथों में, तलवार माँ की हाथों में, माँ की हो रही जय जयकार दिन और रातों में, माँ की हो रही जय जयकार दिन और रातों में. मैया भवानी शारदा, मैया भवानी शारदा, मागे हो राय जयकार दिन और रातों, मागे हो राय जयकार दिन और रातों. मयूर पे सवार मैया मयूर पे सवार हो, मैया
जगदंबेची स्तुती करायला लागले. आई जगदंबा माता प्रसन्न झाली. म्हणे येत्या आश्विन शुद्ध प्रतिप्रदेला या पृथ्वी तलावरती आणि मी अवतीर्ण होईल त्या समस्त राक्षसांचा नायनाट केल्याशिवाय राहणार नाही आणि मी माझ्या भक्तांचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. अशा रीतीचं वरदान दिलं आणि ती गौमाता आणि समस्त देवतागण अंतर्ध्यान पावले. आश्विन शुद्ध प्रतिप्रदेचा दिन आला. आई जगदंबा भवानी माता त्रिलोकात त्रिदेवांकडे जाऊन ब्रह्मा विष्णू महेशाकडे जाऊन आणि त्रिदेवांचा आशीर्वाद घेतला. त्रिदेवांचा अवध्य हातामध्ये घेऊन आणि आता या पृथ्वी तलावरती अवतीर्ण झाली. समस्त राक्षसांचा ललकारते आहे. आणि त्या राक्षसांना ललकारून म्हणते आहे की हे राक्षसांनो, आता तुम्ही खुशाल मरणासाठी सज्ज व्हा, नाहीतर आपल्या पाताळ लोकांमध्ये जाऊन राज्य करा. तेव्हा ते हट्टी दृष्ट राक्षस होते. चंडमुंड नावाचे राक्षस हजारो सैनिक घेऊन त्या ठिकाणी आले आणि त्या रणांगणामध्ये आणि त्या आई जगदंबे बरोबर घनघोर युद्ध करायला लागले. त्या युद्धामध्ये आणि त्या समस्त राक्षसांचा नायनाट झाला. धराशायी पाडले, मृत्युमुखी पाडले. आणि त्या चंडमुंड नावाचे राक्षस त्यांच्या मुंडक्याच्या माळा त्या भैरवनाथाच्या गळ्यामध्ये घातल्या आणि त्याच संबळ तयार झालं. आणि म्हणून तेव्हापासून आई जगदंबेचा वास ज्या ज्या ठिकाणी आहे, ज्या ज्या ठिकाणी आईचे शक्तीपीठ आहे, ज्या ज्या गृहे आईचे वास आहे, त्या त्या ठिकाणी आणि आई जगदंबेच्या नावाचा गोंधळ घातला जातो आहे. नवरात्रोत्सव असो, घराचं वास्तुपूजन असो, नामकरण विधी असो, लग्न कार्य विधी असो, आनंद उत्सव असो, अशा रीतीने आई जगदंबेचं स्थान ज्या ठिकाणी आहे त्या आई तुळजा भवानीच्या नावाने आणि गोंधळ घातल्या जात. बरं बुवा, गोंधळ घातल्याने काय होतं तर आई जगदंबा भवानी माता आणि सदा सर्वदा आपल्या भक्तांवरती संतुष्ट राहून कृपाशीर्वाद देऊन धन द्रव्य आयुर आरोग्य संतती संपदा या समस्त गोष्टीने आईचा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो. आणि म्हणून जगदंबेचा वास ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आईच्या नावाचा गोंधळ घालावा. आणि म्हणून आमचे कावडकर महाराज, त्यांच्याकडे जवळजवळ 10 वर्ष झाले असतील. दरवर्षी मात्र ते आपल्याकडे डहाका गोंधळ एकतरी दरवर्षातून एकदा दोनदा करतात. आई भवानीची कृपा त्यांच्यावरती आहे आणि म्हणून ती भगवती मातेचं विस्मरण न होता जागृत अवस्थेमध्ये आई भवानीच्या नावाचा गोंधळ आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येत आहे. म्हणून 9 दिवस नवरात्र अंबे तुझा मी करीन, 9 दिवस नवरात्र अंबे तुझा मी करीन अन तुझा मी करीन आईचा गोंधळ घालीन, अन तुझा मी करीन आईचा गोंधळ घालीन. आई
तुझा सेवक माझे माता म्हणवला तुझा तूच माझे माता म्हणवला तुझा सेवक माझे माता म्हणवला तुझा देवाचा अन संकष्ट निर्वळी मजला घेतो बटीत अन संकष्ट निर्वळी मजला घेतो बटीत अन तुझ्या नावाने निवठी पोथमी बाजरीन अन तुझ्या नावाने निवठी पोथमी बाजरीन अन पोथमी बाजरीन आईचा गोंधळ घालीन अन पोथमी बाजरीन आईचा गोंधळ घालीन अन्न सांगळ धोंड्याचे आंबे सांगळ केली अन्न सांगळ धोंड्याचे आंबे सांगळ केली अन्न सांगळ केली न मागे पुढे बांधली अन्न सांगळ केली न मागे पुढे बांधली अन तुझ्या नावाने गंगेत उडी निघालीन अन तुझ्या नावाने गंगेत उडी निघालीन अन उडी निघालीन आईचा गोंधळ घालीन अन उडी निघालीन आईचा गोंधळ घालीन अन तूच माझे माता म्हणवला तुझा सेवक अन तूच माझे माता म्हणवला तुझा सेवक अन संकष्ट निर्वळी मजला घेतो वटीत जगदंबेचा सदानंदीचा अशा रीतीने आणि नवरात्र महोत्सव असो आनंदोत्सव असो कावडकर साहेबांची वेळ आणि अशी इच्छा होती की एक तरीदा आपण आणि या आई तुळजाभवानीच्या स्थानावरती आपण गोंधळ करावं.
त्यांची इच्छा आज पूर्ण झाली. भगवती माता प्रसन्न आहे त्यांच्यावरती. म्हणून इच्छा मनाची पूर्ण झाली आणि तन मन ओवाळी, तन मन ओवाळी आणि इच्छा